म्हाका समजलं लोक इतके मोमोज 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 करून किता खातात ती. तर हे बघा आता माझे मोमोज जे असते ना ते तयार झाले असतात स्टीम करू का. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. तर आता फजरची नमाज झालीशी आणि मी ब्लॉग स्टार्ट केलो. तुम्ही शॉक किती झाले. तुमच्याच रिक्वेस्टवर मी कोकणी ब्लॉग बनायत असे. मागा मोप कमेंट येतात की तुमच्या चॅनलचं नाव असे कोकणीचं नाव पण तुम्ही कोकणीत ब्लॉग बनायत नाही, किता नाही बनायत, कोकणीत बनवा. तर घ्या आता कोकणीत ब्लॉग घेऊन आयलुशे. बघूया तुम्हाला कसं वाटते माझं ब्लॉग. तर माझ्या कोकणी का जरा समजून घ्या. मका परफेक्ट कोकणी बोलू का नाही आहे ते. आता फजरची नमाज झालीशे आणि मी नमाज पढून बसलो होतो. तर मी विचार केलो की कोकणीत आज ब्लॉग बनवूया. मोप कमेंट येत होते बार बार. ते आता ब्लॉग स्टार्ट झालो शे. आता बघूया काय करूचे असे. जे पण काय होईल ते तुम्हाला दाखवेन. आता नमाज झालीशे. आता यासीन पडूया. मी ह्या सगळ्या किताब बोलता माहितीये ब्लॉगमध्ये की नमाज झाली, यासीन पडूया, ह्या पडूया, त्या पडूया, अशा पडूचे असते. मी किताब बोलता कारणच बोलते ना, कारणच बोलतात ना, कारण मराठी वर्ड आहे वाटते. पण काय माहिती काय पण माझ्या चुकल्या ना तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की कोकणीत अशा नाही बोलत. हां तर मी किता सांगता नमाज पडूच्या, ह्या दरूद पडूच्या, अशा पडूच्या किता की तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी. आणि तुम्ही जे माझं ऐकून जे पण पडतीव ना त्याचा माका पण सवय मिळेल. तर चला मी आता पडू का बसता आणि मग भेटूया, मग मिळूया. ते माझे जे सबस्क्रायबर्स असते ना ते जास्ती करून ना कोकणच्या बाहेरचे असते. तर त्यांना काय कोकणी समजणार नाही. त्यांना मी आधीच सॉरी बोलता. आणि तुम्ही समजूची कोशिश करा. कारण काय वर्ड्स मी यूज करताना माझे एक्सप्रेशन असतात किंवा मी काय केरीन, रेसिपी बनाईन किंवा काय पण आज जे मी दिसभर केरीन त्याच्यावरून तुम्ही म्हणजे समजू शकता की मी काय बोलता असे त्या. तर म्हणून जे कोकणच्या बाहेरचे असती आणि त्यांना कोकणी नाही समजेल, जे हिंदी बघतात माझे ब्लॉग हिंदीमध्ये बघतात त्यांना आधीच सॉरी. पण तुम्ही पण ट्राय करा की तुम्हाला पण हे ब्लॉग समजतील. किता माहितीच आहे मग तुम्हाला पण एक नवीन लँग्वेज येईल ना बोलू का कोकणी. आता खिडकी बिडकी उघडूया. एकदम बंद रात्री का घेऊन ठेवली होतो ते आता सगळं उघडूया आणि आता नाश्त्याची तयारी करूया. मी विचार येता आज नाश्त्यात काय बनव तर बघता काय बनवायचे असे सांगता तुम्हाला. आमच्या खिडकीशी ना तुम्हाला सनराईजचो एकदम ब्युटिफुल व्ह्यू दाखवायचा. थांबा या बघा, हे बघा किती मस्त दिसते ना. आता सनराईज झाल्याशे दुकानं पण आता ओपन होता असत बघा. आणि चहल पण थोडीशी सुरू झाली शे. नाश्त्याचा विचार केलो ना की माझी गाडी येऊन थांबते घावणे आणि मेथीच्या पोल्यावर. पण मी आज विचार केलो की नाही, आज घावणे पण नाही बनणार, मेथीचे पोले पण नाही. आणि ना मी एक रील बघलो होतो त्याच्यात मोमोज होते. तर माझं मोप मन केलं की मी मोमोज बनव. आणि मी घरात ना कव्वाच मोमो आज तर बनवलं नाही. तर मी विचार केलो की आज बनवता मोमोज. पण माका हेल्दी बनवची असती म्हणून मी गव्हाच्या पिठाचे बनवेन. मैदो नाही वापरणार, गव्हाच्या पिठाचे बनवेन. तर आता इथे सगळे भाजी बिजी थोडीशीच असते माझ्याकडून, कोबी पण नसे दाखवायचा तुम्हाला. ही बघा हे मी काढलूशे काय असे एक शिमला मिर्च, जरासो गाजर, असे अद्रक, लसूण चटणीसाठी पण लागेल ते इथे सगळ्या बघा काढलूशे. टमाटर जे असते ते चटणीसाठी लागणार असते. आणि इथे मी 2 कांदे घेतले असतात. आता कोबी नसे तर कांदे घेऊया. आणि इथे ना हे चिली फ्लेक्स असे म्हणजे मिरची जी सुकी असते ती पिसलेली असे. तर आता माझ्याकडनं सुकी मिरची पण नसे. आणि ही बघा मिरची कितकीशी असे बघा एकदम छोटीशी, देठ इतको मोठो आणि मिरची बघा एकदम छोटी पापा. चला आता सुरू करूया. आता सगळ्यात आधी मी काय करता, हे जे चटणीसाठी टोमॅटो जे बॉईल करूचे असते ना ते बॉईल करू ठेवता. आणि गव्हाचं पीठ जो असे ती मलून ठेवता. आणि जे भाजी कट बीट करूची असते ते करता. आणि लसूण बिसून साफ करून कट करता. मग तुम्हाला सगळ्या दाखवता कशा करूच्या त्या. आता बघा मी गव्हाचं पीठ ना इथे काढलूशे. आता त्याच्यात टाकूया नमक, मीठ टाकूया. मग मी ह्याच्यात 1 चमचो तेल टाकताशे. आता पाणी घालून मलूचो असे पीठ ना मी थोडं जास्ती गेलोशे. किती माहिती शे म्हणजे रवलो ना ते चपाती विपाती रोटी करू का होईल.
तर मी थोडं पीठ जास्त घेऊ, बघूया कशा काय होते. भाजी होईल तितके मी मोमोज बनवेन, बाकी जे पीठ राहील त्याची रोटी बनवेन. चला आता पीठ जे असे ते मलून घेता. आपण गव्हाच्या रोटी का पीठ मलतो ना तसेच सेम मलूचे असे थोडं थोडं पाणी टाकून मलत जाऊच्या. गव्हाचे पीठ काय सगळ्यांका मलू काय येते ते तशा मला. आणि मग माझे मलून झालं ना पीठ की मी तुम्हाला दाखवते कसं झालं ते. आता बघा एकदम सॉफ्ट जो आहे ना पिठाचं आता हो गोलो तयार झाले शे. ते आता थोडंसं एका ना तेल लावून ठेवूया. तर ह्याच्यावर आता थोडंसं तेल घालूया. मी तेल असे फक्त लावून ठेवचे असे चारू साईडने लावचे असे आणि ठेवूया अशाच. हे का ना असे ढाकून ठेवूया. तेल लावून ठेवलू ना पिठा का की मग जराशा पण मळलो ना ते एकदम सॉफ्ट मस्त पीठ होते. आणि ह्याची तुम्ही रोटी पण करतील ना ते एकदम नरम नरम कापसासारखी होते. ते चला आता स्टफिंग बनवूया, चटणी बनवूया. चटणीसाठी आधी टमाटर जे ते बॉईल करू का ठेवतात मग दाखवता काय काय ते. आता बघा चटणीसाठी ना सगळं तयार असे टोमॅटो असे चीर मी केलेलो असतात, कारण जे पाणीत मी बॉईल करणार असे ना त्याच पाणीत मी ह्या ग्राइंड करणार असे पिसणार असे. थोडंसं अद्रक घेलूशे आणि लसूण घेलीशे. तर आता हे ना इथे बघा मी पाणी जे असे बॉईल करू का ठेवलूशे ते हे सगळ्या पाण्यात टाकूया. तर आता हे का ना आपण 10 मिनिटं बॉईल करूया. आता माझ्याकडनं सुकी लाल मिरची असते ना ती मसालो बनवायचो आपण, ती मिरची आता माझ्याकडे नशे म्हणून मी नाही टाकलो. नाही ते टमाट्यात ना टमाटे लसूण बिसून आपण टाकलो ना त्याच्यात ती किती 6-7 सुकी लाल मिरची त्याच्यात टाकूची असते. आता माझ्याकडे नशे तर मी नाही टाकलो, डायरेक्ट मी चिली फ्लेक्स वर्षी टाकली ते कुटलेली लाल मिरची असते ना ती. आता ना 15 मिनिटं झाली तर आता ना आपण गॅस बंद करूया आणि ह्याच्यावर ठेवूया एक थाली आणि हे का आता थंड होका देऊया. टमाटर वगैरे ते जरा थंड झाले ना गार झाले ना मग ते का ग्राइंड करूया, पिसून एक चटणी सारखी तयार करूया. दाखवतात मग तोच तवसर ना मी सगळी भाजीच कट केलता, अजून झालीच नाही माझी कट केली. ते आता बघा माझ्याकडे जी पण भाजी होती ना कांदा गाजर शिमला मिरची आणि लसूण अद्रक मिरची सगळं मी आता कट केलो. ते आता मी जी स्टफिंग असे ना भाजी मोमोजची ती तयार केलता. तर चला दाखवता तुम्हाला कशी केलीची ती. सगळ्यात आधी ठेवूया एक कढई. आता त्याच्यात घालूया 2 चमचे तेल. तेल आता गरम झाल्याशे ते आता टाकूया लसूण बरोबर अद्रक पण टाकूया. लसूण जराशी गोल्डन झाली ना की मग मिरची टाकूची. थोडासा ते का फ्राय करूच्या. मिरची उडते जरा ध्यान ठेवा. मिरची कवा पण घालतीव ना तर जरा ध्यान ठेवा, कारण मिरची ना उडते, बिया असतात ना त्याचे ते उडतात. आता मिरची सगळी हे फ्राय झाली. आता घालूया कांदो एकदम बारीक कापूचो. आता कांदो फ्राय करूया. ते आता बघा कांदो ना जरासं सॉफ्ट झालो शे. ते आता घालूया गाजर आणि ही शिमला मिरची. तुमच्याकडे जर कोबी असेल ना तर कोबी पण ह्या स्टेजवर तुम्ही घालू शकता, पण माझ्याकडे आता नशे कोबी. आता एका मिक्स करूया. आता ना आम्हाला ह्याच्यात बेसिक जे चायनीज मसाले असतील ना तेच घालूचे असतील. दाखवते तुम्हाला. सगळ्यात आधी घालूया मीठ, जराशे मीठ घालू. मग काली मिरीची पावडर ही बघा थोडीशी जराशी घेतली घालूशे. 1 चमचो घालूया विनेगर, व्हाईट विनेगर असे हो. मग 1 चमचो रेड चिली सॉस, 1 चमचो डार्क सोया सॉस. हे बघा जास्त नाही घालूचो म्हणजे कडू चव येते जास्त घालू की. आता एकदम जराशी साखर आहे बघा, जराशी, कारण मी टोमॅटो केचप नाही घालू शे ना म्हणून जराशी साखर टाकली. आता हे सगळ्या का मिक्स करूया. काय खुशबू येते शे एकदम चायनीज सारखी. आणि मी मोमोज पहिल्यांदाच करता शे ना तर मी खूप एक्साइटेड असे. त्या आता ह्या सगळ्या ना एकदम मस्त मिक्स झाल्याशे आणि भाजी पण ना जितकी शिजुका होईत होती ती झाली शे. ते आता आपली मोमोजची स्टफिंग तयार झाली शे. ते आता गॅस करूया बंद. ते आता स्टफिंग ते तयार झाली शे, भाजी तयार झाली शे. आता ना मोमोज साठी छोटे छोटे रोटियो बनवायचे असतात. मोमोज साठीचे छोटे छोटे रोटियो बनवायचे असतात ना ते बनवायचे असते. पीठ ते इथे तयार असे मळून ठेवू शे. आधी आहे ना हे का ही जाली अशी बघा, अशी जाली असे
ते ह्याच्यावर आम्ही मोमोज स्टीम करणार असतो. ते काय ना तेल लावून घेऊया. किता माहिती आता मोमोजची रोटी तयार झाली ना की मी मोमोज बनायचं आहे ना ह्याच्यात ठेवायचं आहे. ते आता ह्याच्यावर थोडंसं तेल लावूया. प्लेट ठेवता कारण तेल जे ते टेबलवर सांगून नको म्हणून. आणि तेल जराशे लावूया तिथं मोमोज म्हणजे स्टीम केलं ना तेव्हा चिकटू का नाही होय हे का, म्हणून तेल थोडासा लावायचं, एकदम थोडासा. आता ह्याच्यावर आम्ही स्टीम करूया. आता हे पीठ जे मी मलून ठेवलू शे ना ते का थोडंसं तेल लावून वरती ठेवली होतो ना, ते आता जरा ते का परत एकदा हे करूया. पीठ बघा एकदम सॉफ्ट झालं असे. किती तेल लावल्यावर ना मोपच सॉफ्ट होते एकदम. आणि रोटियो पण इतके चोखट होतात ना. मग अशी कांदो कापलू एकदम बारीक बारीक. मोमोज साठी काय एकदम बारीक लागते ना. इतके पाणी आलं इतकं पाणी आलं डोळ्याची की एकदम असं वाटत होतं की मी रडलो. पीठ मस्त तयार झाले. आता छोटे छोटे बॉल्स करून छोटी छोटी रोटियो बनवूया. ते आता बनवता बॉल्स. पीठ मोप होणार असं वाटतेच माका, पण राहून दे. रोटीसाठी मिळेल. काय पण बनवू शकतो, रोटी पुरी जे का पण तुम्हाला घेऊचे असेल तर घेऊ शकता. एकदम छोटे छोटे इतकेसे घेताशे बॉल. छोटी छोटी रोटी बनवूया, बघूया कशी होते. आधी मी एक दोन घेऊन बघता कसे होतात, मग त्या साईजचे बॉल बनवायचा. नाहीतर ते एकदमच खराब होतील. छोटे मोठे काय कसे होतात काय माहिती नाही माका. मी काय पहिल्यांदाच घेत तसे. तुम्ही मोगदा बनवले असतील मोमोज. सगळ्यांचे फेवरेट असतात ना मोमोज. बोलतात व्हिडिओ मध्ये किती येतात, तर मी म्हटलो मी पण बनवून बघता. सगळ्याच बनवतात तर मग मोमोज किती सोडूचे, ते पण बनवायचे. बघूया तरी कसे लागतात ते. इतकी लोक तारीफ करतात म्हणजे चोखटच असतील. चटणीसाठी पण ते टमाटे वगैरे ते बॉईल केलेले ते थंड होत असं. हे मी स्टीमला लावलो ना किंवा तवा मी चटणी बनवू शकताचे, म्हणून मी चटणीसाठी एकदम गडबड नाही घेत तशी. तर 3 छोटे छोटे बॉल बनवलो आहे बघा. आता इतके साठी घेऊन बघूया कसे होतात. आता ह्याच्यावर टाकूया जरासं पीठ आणि हे एक पिठाचं गोलो घेऊया. आणि रोटी लाटतो तशी लाटूचे, काय मोठी बात असे. फक्त ते पातळ किती का लागतील ते बघूया का होईल. मला वाटतं मोग पातळ घेऊ का होईल तेव्हा ते बरोबर होतील. आता ही छोटीशी रोटी झालीशी बघा. लहानपणी मम्मी करून द्यायची ना माका छोटी रोटी ना आता पण मोग बेस्ट वाटते. माझी मम्मी का मी लहान होती तेव्हा मम्मी का बोलूची, मी दादी का पण बोलत होतो दादी छोटी रोटी बनाव, मम्मी छोटी रोटी बनाव. आणि ते माका कौतुकाने एकदम लहानशी रोटी बनवून देत होते. तर ती माका म्हणजे याद आली. आता रोटी झाली शे. तुम्हाला आता फिलिंग कशी वगैरे काय करूची ती नजदीक दाखवतात. आम्हाला कॅमेरा कसं सेट करता, अँगल चेंज करता. आता बघा रोटी तर तयार झाली शे. आता ह्याच्यावर ठेवूया आपण अशी स्टफिंग. आधी थोडीच भरूया, बघूया कशी लागते ती. आणि हे का आता अशी जॉईन करूया. तर शेप कसो बनेल माका माहिती नाही, पण शेपवर मी इतक्या ध्यान देताच नाही आता, कारण मी शिकलूशेच नाही ते कशी शेप बनवतात ते. तर जशी पण बनेल तुम्ही मोमोज म्हणून एक्सेप्ट करा ते का. अशा काहीतरी मी शेप दिलूशे बघा. लागतेशे ते मोमो सारखे लागतेशे. पॅक केलूशे. आता या चालणीवर जी असे ना तेल लावून ठेवली होती त्याच्यावर हे का ठेवूया. माका असं वाटतेशे की रोटी ना अजून थोडी लहान होका होईल, मोठी होतेशे असं माका वाटते. तर दुसरी लाटता बघूया कसे टेस्ट का लागतील काय माहिती नाही माका, पण बघूया ट्राय करून सगळ्या बघूच्या कशा लागते, काय लोक खातात. फक्त एक असे घरात करूच्या, म्हणजे घरची सगळी वस्तू त्याच्यात असली का होईल, बाहेरची नको. तर झाली रोटी छोटीशी. त्याच्यावर टाकूया स्टफिंग. आता हे का करूया पॅक. कशा करू, मोंदासारखे करू. बघूया अशी करून कशी लागते बघूया. सगळ्या शेपची आपण बनवूया. दिसतेशे तुम्हाला मी काय करताशे, अशा राऊंड राऊंड करताशे, पोटली बनवतात ना तशी.
ते दुसरं झालं. तर अजून एक करूया. मजा येते शे म्हाका एकदम बनव का भारी वाटते शे एकदम. हे करतात ना नेवरियो करतात ते तसे म्हाका वाटते शे. नेवरी माहिती आहे ना तुम्हा, खोबऱ्याची चून घालून करतात आणि असेच उकडतात ते का स्टीम करतात. काय काय लोक फ्राय पण करतात. माझे आब्बा असतील ना त्यांना ना ते उकडलेलेच चोकट लागतात नेवरियो. आमच्या घरात उकडतात. आता अजून एक वन मोर. तर हे जरा ह्याच्यात ना मी स्टफिंग थोडी जास्त घालते. अजून एकदम जास्त घालून कशी लागते बघूया. आता हे का अशा केरूच्या, मग अशा फोल्ड फोल्ड दोन्ही साईडने असे फोल्ड, एका साईडने चिकटत जायच्या आणि एका साईडने असे फोल्ड केले. प्लीट्स प्लीट्स बोलतात, प्लीट्स असे बघा. तुम्हाला दिसतेशे का माहित नाही पण मी अशा करता असे आणि माका असे चोकट दिसता असं. काहीतरी अलगच झालं बघा. कसं शेप झालं तो, एका साईडने प्लेट्स आणि एका साईडने असतो. भारी झाले असे. काय अलग अलग शेप बनतात ना एकदम भारी भारी. लोक बोलतील काय करतेशी पोरी. अजून एक वन मोर. आता हे का ना मी दोन्ही साईडने प्लेट्स केली ना, ते का कशा एका साईडने केरलू ना, आता दोन्ही साईडने प्लेट्स केली. ही बनवली ही मोफत छोटी झाली वाटते, एकदमच छोटी झाली पण भारी काहीतरी एकदम अलग किरताशी अशा वाटते. पण ह्या रेसिपी का ना मेहनत अशी हा खरी, पिझ्झा सारखी नाही आहे की आपलं बेस हल्लू किंवा बेस बनवलो तरी पण काय ह्या नाही मोठी बात नाही. हे काय रोटी बनवा, स्टफिंग, परत चटणी वेगळी, असेच पण मोमो चोकट लागतात का माहित नाही पण बघूया. स्टफिंग घालू. आता हे का इथे अटॅच करून फोल्ड करूच्या. आता प्लेट्स 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 दोन्ही साईडने प्लेट्स घेतात. आता प्लेट्स फोल्ड केलं जाऊच्या अशा. ही व्हिडिओ मध्ये दाखवतात तशी काहीतरी झाली असे बघा. आता एक परत आता एक राऊंड वाली करता मुनगा सारखी. एकदम पातळ आणि आता छोटी करता एकदम, कारण माका राऊंड करूचे असे. त्याच्यात कशा जास्त पीठ चोकट नाही लागे म्हणून छोटी बनायचं. आणि ना आता ना मी एकदम पातळ करून बघता. एकदम पातळ करून कशी होते, फाटते वगैरे काय ते पण आपल्याला बघू का होईल ना. मैद्याचं कसं, मैद्याचं पीठ जो असते ना तो एकदम चांबट असते, तर त्याका कशा फाटूची काय भीती नाही. गव्हाचं पीठ जरा कसं एकदम चांबट जसं नसते ना ते. काय होते बघूया अल्ला मालिक. ही रोटी जरा मी आता जी ना एकदम पातळ केली. आता पण जितके पण मोमोज बनवलो ना त्याच्यात सगळ्यात म्हणजे सगळ्यात पातळ अशी ह्याची रोटी. आणि हे घालू स्टफिंग. आता हे का असं वरती हे करूया. मोदक कसं करतात असं राऊंड 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 करतात असं, आणि मग त्याची वरती पोटली जशी तयार करतात ना. हे बघा भाजी दिसत असेल तुम्हाला. तर हे का करूया अशा पॅक. भारी झालं असे एकदम मोदक. हे एक झालं. आता 2-3 होतील अजून बघूया. पण ह्याच्यात जागा नसे, आता ऍडजस्ट करू का लागेल कशा तरी. आता ना माझ्या दिमागात एक आयल्या, एक ना आपण ना संबुसे सारखी करूया. संबुसू बनवतो ना आपण सेम तसं तिरकोणी करून. पण ते काय ना रोटी जरा मोठी करूया एकदम, कारण ते का तिरकोणी अशी फोल्ड केल्यावर योका होत ना तिरकोणी. तर आता एकदम पातळ रोटी तयार झाली शे संबुसाची. तर आता आपण घेऊया. आता ना हे का अशा तिरकोणी करूया 1 आणि 2. आता ही फोल्ड अशी आहे ती ह्याच्यावर अशी टाकूया. झालो आमचं संबुसो तयार. पण नाजूक असे मोप, एकदम नाजूक असे, काय बोलू शकत नाही काय होईल त्या. हे बघा संबुस तयार झालो. एका जागा नसे पण ह्याच्यात आता
तर हे बघा, आता माझे मोमोज जे असते ना ते तयार झाले असतात. स्टीम करू का, अलग अलग शेपचे तुम्ही बघू शकताय. आणि हे ना माझी भाजी इतकीशी रवलीशे, पण आता इथे ह्याच्यात स्टीम करू का जागा नाही, म्हणून मी काय करणार असे तुम्हाला दाखवता. आता ह्या भाजीचा उपयोग करून ना, ह्या भाजी का वापरून ना मी आता, तर ह्या भाजी का वापरून ना मी थोडंसं पास्ता पण करणार असे तुम्हाला दाखवतात आम्हाला. आता बघा, एक डेक्च्यात ना मी इथे पाणी घालूशे. आता त्याच्यात ना थोडासा इथे मीठ टाकता. हा, आता माझ्याकडे हे असते पास्ता, ते हे थोडेसे टाकता, कारण ती भाजी वेस्ट होका नको म्हणून. ते हे माझ्याकडे असते पास्ता, तर ते मी त्याच्यात घालणार असे. पण आधी हे का पाणी का जे बॉईल करू का ठेवूया. तर आधी आपण काय करूया, या पाणी का ना बॉईल करू का ठेवूया. काय भारी शेपचे एक एक मोमोज तयार झाले असत बघा. पण माका वाटलं नव्हता, पण मस्त तयार झाले असत. आणि मेन बात ही असे की गव्हाच्या पिठाची असती. पाण्यात बघा आता बॉईल आलेलो शे, ते आता घालूया हे पास्ता. जराशीच घालताचे, कारण भाजी कशी जराशीच रवलीशे ना, जास्त नाही रवलीशे. आता जराशे हे का एकदा मिक्स करूया. मीठ घाललो होतो ना, आणि त्याला का लागू का नको म्हणून मिक्स करूया. आणि हे जे आता मोमोज तयार केलेले असतात ना, ते ह्याच्यावर आता ठेवूया. बिस्मिल्ला, चोकोट बनवून देत. आता ह्याच्यावर आपण एक थाली ठेवूया आणि 10 मिनिटं आता लो फ्लेमवर ठेवूया असेच. ते इथे आता आपले मोमोज जे असते ना ते स्टीम होता सर. तवसर आपण ना आता चटणी बनवूया. ते बघा, चटणीच्या जे टमाटे वगैरे ते सगळे असते ना ते आता थंडे झाले सर. तर आता हे का ह्याच पाण्यात आपण ग्राइंड करून पिसून घेऊया. हे का पिसूच्या आधी याची जी साला असते ना ती काढून टाकूची आधी, अशी एकदम इझिली निघतात. तर सगळ्याची साला आधी काढूया आपण आणि मग ते मिक्सर का टाकूची. हे बघा, साल निघालो. आता मिक्सरमध्ये टाकूया. अशी सगळी काढता. आता हे पाणी असे ना, ह्याच पाणी याच्यात घालूच्या आणि ग्राइंड करूच्या. आता बघा, ही जे टमॅटो वगैरे होते ना ते मी पिसून घेलूशे. ते आता काढूया एका ह्याच्यात ना थोडे तुकडे रावलेसच वाटते. हे बघा, परत हे का जराशा पिस्ता, बाकी ते नसती, जराशे 2-3 माका दिसले. आता आपण ह्याच्यात टाकूया मीठ, काली मिरची पावडर, जराशी चिली फ्लेक्स, हे बघा, आणि 1 चम्मच घालूया डार्क सोया सॉस. आता ह्या सगळ्या का मिक्स करूया. ते आता बघा, आमची मोप मस्त एकदम बेस्ट चटणी तयार झाली शे. ते आता एकदम मस्त लाल चटणी मोमोची तयार झाली शे. आता हे मोमोज जे स्टीम झाले असतात कसे ते बघूया. गॅस ते मी बंद केली शे, 15 मिनिटं होऊन गेली. तर आता बघूया कसे झाले सर. बिस्मिल्ला, हे बघा असे स्टीम झाले सर. ते आता काढूया हे का. आणि हे मोमोज जे असते ना ते गव्हाचे असते ना, त्याच्यामुळे तुम्हाला आणि हे जे मोमोज असते ना ते गव्हाचे असते ना, त्याच्यामुळे कलर जे ना थोडा डार्क दिसते. आणि मैद्याचे कसे एकदम व्हाइट पांढरे असतात. तर आता काढूया एका प्लेट मध्ये. तो ये देखिए, मोमोज बहुत अच्छे से बन के तैयार हो चुके हैं. तो अभी इसको निकाल लेते हैं एक प्लेट में. और कितने अच्छे से क्यूट के शेप के हुए हैं देखिए मोमोज. अब इसको निकाल लेते हैं और कर लेते हैं नाश्ता. समोसा थोड़ा सा टेढ़ा हो गया. तर आता बघा, हे पास्ता पण बॉईल झाले असतात आणि त्याका मी असे काढून ठेवलूशे नितरू का. ते हे बघा, आता मोमोज तयार झाले असत, चटणी पण तयार असे. आणि हे आता टेस्ट करूचे टाइम असे. तर आता हे आमचे व्हेज मोमोज तयार झाले सर. ते आता टेस्ट करून बघूया कसे झाले सर. ते मी फर्स्ट टाइम बनवलूशे आणि फर्स्ट टाइम मी मोमोज खाताशे. तर बघूया. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. बिस्मिल्लाही वायला बरकतुल्लाह. मस्त झाले सर. आता मला समजलं लोक इतके मोमोज करून किता खातात ती. खरंच मोप चोकट लागते आणि चटणी पण एकदम बेस्ट झाली शे. मोप बेस्ट झाले सर. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा, नक्की ट्राय करा, एकदम बेस्ट. खाऊया हे मोदकवाले मोमोज, बघूया कसे लागतात. पण शेप भारी आलो शे, एकदम मस्त लागतं, एकदम भारी. भितूरशी मी तुम्हाला दाखवता कसे दिसतात ते. ही बघा, अशी स्टफिंग असे भितूर. ते फ्रेंड्स, हे मोमोज मोप टेस्टी बनले होते. चटणी पण एकदम भारी झाली होती. मोमोज पण एकदम मस्त. आणि मग मोप मजा आली किता माहिती की मी आज कोकणीत पण व्लॉग बनवलो. खूप फनी मी काय बोललो.
तर माझ्या काय काय चुकलं आणि मी काय चुकीच्या बोलले ते कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला हा व्लॉग माझा कसा वाटला, नाही तुम्हा माझो हो व्लॉग, तुम्हा माझो हो व्लॉग कसं वाटलो, कसं लागलो ते मला कमेंटमध्ये सांगा. व्लॉग आवडलो असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, एक प्यार उसो चकोटचं कमेंट करा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप पण करा. किता माहितीच आहे, जेव्हा तुम्ही माझ्या व्हिडिओला हाईप करता तेव्हा माझी व्हिडिओ तुमच्यासारख्या अजून लोकांकडे जाते, अजून माणसांकडे जाते. ते आता मी हे मोमोज सगळे खाता, आता जराशी 1-2 टेस्ट केलेली असत फक्त, ते आता मी खाता. तुम्ही पण ही रेसिपी बघा, मोमोज बनवा आणि एन्जॉय करा. आणि आता मिळू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अस्सलामु अलैकुम.